नमस्कार, मी विनोद तळेकर. मुंबईसह महाराष्ट्रभर आज पावसाचं थैमान दिसून आलं. तिकडे विदर्भ आणि मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्राला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा चांगला जोर दिसून आलाय. पाहूयात आज दिवसभरातला राज्यभरात पाऊस कसा होता. लातूरच्या उदगीर तालुक्यात अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. मुक्रामाबाद परिसरात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे शेती वाहून गेली आहे, तर अनेक जनावरं वाहून गेली आहेत. लातूर कर्नाटकच्या सीमा भागातील बोरगाव या गावाला पुराचा मोठा धक्का बसला आहे. उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगावात पुराचं पाणी शिरलंय. बोरगावात परिसराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं असून गावाच्या चोहूबाजूनं पाण्यानं वेढा घातलाय. उदगीर ते मुक्रामाबाद देगलूर जाणारा रस्ता आणि धडकनाळचा पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता पूर्णपणे बंद झालाय. बोरगाव जवळील नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं गावात पाणी शिरलं असून घरांचं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. लातूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय, त्यामुळे पिकांचंही मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी माती खचून गेल्यानं झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे रस्ते सुद्धा बंद झालेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं उडीद आणि मुगाच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेलं पीक पावसामुळे वाहून गेलंय. बीडमधील परळी बीड रोडवर असलेल्या कवडगावहून शिरसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यात एक कार अडकल्याची घटना घडली होती. या कारमधून 4 जण प्रवास करत होते. 4ही जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलंय. कारमधील सर्व जण लग्नासाठी जात होते, मात्र ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांची गाडी अडकली. यातील सर्वांनी झाडाचा आसरा घेतला होता. परळी उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षक आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना वाचवलं आणि यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बीडच्या माजलगाव तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय. यामुळे सरस्वती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मोगरा, कोथळा आणि इतर 10 गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे या गावांचा संपर्क तुटलाय. कोथळा गावात नदी शेजारच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, तर सखल भागात पाणी साचलंय. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्यानं नागरिकांना नदीकाठी न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 3 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. आज सकाळपासूनच पावसानं पुन्हा जोर धरला असून या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर सेनगाव तालुक्यातील आजेगाव या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटलाय. या गावाशेजारील असलेल्या दोन्ही ओढ्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यानं वाहतूक बंद झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेतात जाता येत नाहीये. परभणीच्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आज सकाळी 8 वाजता 10 दरवाजे 0.5 मीटरने उघडण्यात आले. पूर्णा नदीपात्रात 21,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून तसंच खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्यानं येलदरी धरणाचे पहिल्यांदाच 6 आणि त्यानंतर एकूण 10 गेट अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत. येलदरी जलविद्युत केंद्राच्या गेटद्वारे सुद्धा 2700 क्युसेक इतकं पाणी पूर्णा नदीपात्रात सोडलं जात आहे. प्रशासनातर्फे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून अद्याप कुठेही परिस्थिती पूरजन्य झालेली नाही आहे. परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगाखेड शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वैष्णव घाट, नरसिंह घाट या दोन्ही घाट परिसरात असलेली मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या परिसरात असलेलं नरसिंह मंदिर, गणपती मंदिर, मारुती मंदिर, त्याचबरोबर कृष्ण मंदिर, हनुमान मंदिर ही सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत. पाण्याचं हे रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिकांनी नदीच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं चांगला जोर पकडला आहे. या जोरदार पावसामुळे पातूर तालुक्यातील झरंडी गावातून वाहणारी उतावळी नदी या नदीला पूर आला आहे. यामुळे झरंडीसह पंचक्रोशीतील अनेक गावांमधल्या अनेक शेतांमध्ये पाणी घुसलं आहे.
तर दुसरीकडे झरंडी गावचाही संपर्क तुटला होता। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूची नासाडी होऊन संसार उघड्यावर पडलाय। महिनाभर आधी झरंडी गावामध्ये कोल्हापूर बंधारे बंद असल्यानं पाण्याचा प्रवाह वाढत पाणी गावात गेल्यानं काही घरांची आणि शाळेच्या आवाराच्या भिंतीची पडझड झाली होती। वाशिम जिल्ह्यात पुन्हा पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता। पावसामुळे पैनगंगा, कांच, काठेपूर्णा यासह अनेक नदी आणि नाल्यांना मोठा पूर आलाय। पावसामुळे रिसोड, मेहकर मार्ग तसंच धोडप, सरपखेड, करडा गोभणी आणि चिचांबा, पेडगाव यासह कवठा असे अनेक मार्ग बंद झालेत। पावसामुळे आणि पुरामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मालेगाव शहरात काल रात्री मुसळधार पावसामुळे मूर्तिकारांच्या गोदामांमध्ये पाणी शिरलं होतं। मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्ती भिजल्या आहेत। गणेशोत्सव अगदी जवळ आलेला असताना या पावसामुळे मूर्तिकारांवर आर्थिक संकट कोसळलंय। वाशिम जिल्ह्यात पावसाचा पॉवर प्ले सुरू आहे। रिसोड तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे कोयाळी गावचा संपर्क तुटलाय। गावाला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। पूरस्थितीमुळे शेत शिवारातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू आहे। उकळीपेन गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पुलावर पाणी आल्यानं गावात जाणारा रस्ता बंद झालाय, तर सोंडा ते आंशिंग या मार्गावरचा संपर्क तुटलाय आणि नागरिकसुद्धा अडकलेत। जयपूर गावाजवळच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद झाली आहे। याशिवाय इतरही गावात जोरदार पाऊस सुरू असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यातील पिंपरी सरहद परिसरात यंदाच्या खरीप हंगामात चौथ्यांदा मोठा पूर आला असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेल्या दृश्यात या पुराची भीषणता दिसून येते। सोयाबीन, तूर, हळद यासारखी पिकं पूर्णतः नष्ट झाल्याचं या दृश्यात दिसतंय। वारंवार पूर येत असल्यानं या भागातील नदीकाठची शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेले 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळ असलेला कास नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं सकाळपासून नागपूर ते मुंबई हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदीचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, संग्रामपूर, देऊळगाव राजा यासह इतर तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे। जळगाव जिल्ह्यातील धरणगावमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होतोय। मुसळधार पावसामुळे बंधारे आणि तलाव तुडुंब भरले असून झुरखेडा शिवारात 4 बंधारे तुडुंब भरल्यानं ते फुटले आणि त्यामुळे या शिवारात सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतंय। बंधारे फुटून शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला आणि सीना नदीला पूर आल्याचं बघायला मिळतंय। तब्बल 3 वर्षांनंतर प्रथमच या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहताना जालनाकरांना पाहायला मिळतंय। मागच्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला असून 3 वर्षांनंतर प्रथमच दोन्ही नद्या ओसंडून वाहत आहेत। नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। तसंच सीमेलगत असलेल्या मध्य प्रदेशातही मुसळधार पावसामुळे शहादा तालुक्यातील गोमाई नदीला पूर आलाय। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटल्यानंतर पहिल्यांदाच नदीला पूर आल्यानं ग्रामस्थांची नदीपात्राकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। धरण क्षेत्र परिसरात पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे धरण पुन्हा ओव्हरफ्लो झालंय। धरणाचे 7ही दरवाजे आज पहाटे उघडले आहेत। प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे परिसरात गेल्या 4 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। इथल्या कासारी खोऱ्यातील
बरकी बंधारा पाण्याखाली गेला असून बरकी बुरानवाडी, बरकी धनगरवाडा तसंच लटकेवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे। वाहतुकीसाठी एकमेव पर्याय असणारा कासारी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे। रायगडच्या कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। इशारा पातळी म्हणजे 23 मीटरची इशारा पातळी आहे, तर धोकादायक पातळी 23.95 मीटरची आहे। माणगाव रोहमार्गे खाडी किनाऱ्यावरील सर्व गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आपत्कालीन विभागामार्फत रेस्क्यू टीम तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेत। महसूल यंत्रणांना सुद्धा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत। पुढील 13 तासांसाठी हवामान विभागानं जिल्ह्याला अलर्ट दिलेला आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे। गेल्या 24 तासात 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। चांदोली धरण 91.80% भरलं आहे, त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात 6500 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। संगमेश्वर तालुक्यातील परचुरी ब्रिजला बाव नदीचं पाणी लागलं। शेती तसंच बागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे, तर खेडमध्ये जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली। जगबुडी नदीची धोका पातळी सध्याची 7.20 मीटर इतकी आहे। संगमेश्वरमधील शास्त्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, तर राजापूरच्या कोदवली नदीनंही इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे। समगा ते हिंगोली या रोडवरील पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे पुलावरून जवळपास 5 ते 7 फूट वरून पाणी वाहत आहे। हा रस्ता त्यामुळे पूर्णपणे बंद झाला आहे, त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वेचा पूल ओलांडताना दिसत आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला आहे। धोम बलकवडी धरण ओव्हरफ्लो झालं आहे, तर वाईमधील प्रसिद्ध गणपती मंदिरात पाणी शिरलं आहे। धोम धरणातून 5000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, तर कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।